पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात चुटकी वाजून भूतबाधा उतरवणारा भोंदूबाबा समोर आलाय। साम टीव्हीने त्याचा पर्दाफाश केल्यावर प्रशासनाला जाग आलीय। अनेक जण त्याच्या कारनाम्यांना बळी पडलेत। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर। चुटकी वाजवून महिला आणि पुरुषांवर उपचार। साम टीव्हीवर भोंदूबाबाचा पर्दाफाश। पहा या भोंदूबाबाचे कारनामे पहा। मुली महिला पुरुषांवर कसे अघोरी उपचार करतोय। कधी भगवी वस्त्र तर कधी काळी वस्त्र तर कधी अगदी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून तो जादू टोणा करत सुटलाय। छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। मात्र याच करवीर नगरीत भोंदूगिरीचा कहर झालाय। चक्क चुटकी वाजून भूतबाधा उतरवणाऱ्या या भोंदूबाबाचा साम टीव्हीने पर्दाफाश केलाय। टिंबर मार्केट जवळ या मांत्रिकानं आपलं बस्तान बसवलं होतं। महाकालीची शक्ती आणि सिद्धी प्राप्त झाल्याच्या थापा मारून यानं पीडितांना भुलवलं होतं। अगदी सुशिक्षित घरातील लोकही याला बळी पडले। स्मशानभूमीत चुटकी वाजवून अघोरी पूजा करणं, भूत काढणं, करणी करणं यासारखे अनेक अघोरी प्रकार उघड झाले आहेत। साम टीव्हीनं त्याची भोंदूगिरी उघड केल्यानंतर प्रशासनाला जाग आली। लवकरच या चुटकीवाल्या बाबाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाही आहे। आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदूबाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवलं असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। तो भोंदूबाबा सध्या परिसरात नाही आहे। आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत। गेल्या 10 दिवसांपूर्वीच कोल्हापुरातल्या शिरोली पुलाची या स्मशानभूमीत देखील अघोरी प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळे पुरोगामी कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडलाय। या भोंदूबाबाच्या जाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील अनेक जण अडकल्याची माहिती आहे। त्याच्या अघोरी पूजेचे उपचाराचे व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकाराची दखल घेत नागरिकांना अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन केलं। जे स्मशानभूमीमध्ये अघोरी काही करणी चालू आहेत किंवा भांडामती किंवा मुलांचे फोटो एकत्रित करून जे काही अघोरी उपाय केले जात आहेत त्यांच्यावरती नारळ फोडले जात आहे आणि अशा पद्धतीनं या अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या अंधश्रद्धांच्या पासून आपण दूर राहावं। नुकतंच पुण्यामध्ये राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपूरकर या भोंदू गुरु शिष्याच्या जोडीनं उच्च शिक्षित दाम्पत्याची तब्बल 14 कोटींची फसवणूक करून त्यांची पूर्ण मालमत्ता हडपली होती। अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायदा करूनही असे प्रकार मोठ्या शहरात घडतायत। सुशिक्षित लोकही अशा भोंदूंना बळी पडतायत। ही चिंतेची बाब आहे। सर्वच स्तरावर जनजागृती आणि पोलिसांकडून कडक कारवाई झाली तरच अंधश्रद्धेच्या या असल्या प्रकारांना आळा बसू शकेल। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।